तर जय शिवराय मित्रांनो. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कपलवर बनवला आहे आणि आजचे व्हिडिओ मित्रांनो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल लागलेलं आहे सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो मी अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून. तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर खाली प्रोजेक्टवर येतो आणि यापर्यंत तुम्हाला इंटरफेस दिसणार. तर बिटमार्क मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलं आहे, तर बिटमार्क ओपन करून घेतो. तर बिटमार्क ओपन केल्यानंतर भावांनो हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार आहे. ओके, तर इथं खाली तुम्हाला एक ग्रीन कलरमध्ये प्लसचा आयकॉन भेटत असेल तर त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून टाका आणि इथं मीडियामध्ये या आणि जो तुमचा कपलचा इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने एक कपलचा इमेज मी सिलेक्ट करून घेतला आहे. तर वर 3 डॉटवर क्लिक करतो या पद्धतीने आणि इथं फिल कॉम्बिनेशन एरिया सिलेक्ट करून देतो. सिलेक्ट केल्यानंतर खाली तर बघू शकते तर कपलचे इमेज क्लिक केल्यानंतर भरपूर प्रॉपर्टीज तुम्हाला खाली अशा पद्धतीने ओपन होऊन जाणार आहे. तर इथं एकदम लास्टला तुम्ही डायरेक्ट जेवढं सॉन्ग आहे त्याच्या लास्टला इथं 2 नंबरला स्पीडच्या शेजारी तुम्हाला 2 नंबर ऑप्शन भेटतं, त्याच्यावर क्लिक करून टाका. या पद्धतीने फोटो आपल्या इथपर्यंत येऊन जाईल. एवढं केल्यानंतर बघू शकता तर इमेजवर क्लिक करा. इमेजवर क्लिक केल्यानंतर कलर फिलच्या खाली तुम्हाला मूव ट्रान्सफर ऑप्शन भेटेल, त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथं वरतून तुम्हाला 3 नंबरला ऑप्शन भेटतं फोटो झूम आउट करण्यासाठी. तर मी याला झूम करतो नॉर्मली. या पद्धतीने झूम केल्यानंतर वर येतो मूव ट्रान्सफरवर तुमचा मी या पद्धतीने फोटो इथं घेऊन टाकतो. अशापर्यंत याला सेट करू. एवढं केल्यानंतर बॅक येतो. एवढं केल्यानंतर भावनो परत मूव ट्रान्सफरमध्ये आल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला एक कीचं ऑप्शन भेटेल इथं, तर या कीवर क्लिक करून टाका आणि इथं बघू शकता तुम्हाला इथं 7 सेकंदवर यायचं आहे. इथपर्यंत आल्यानंतर परत त्या कीवर क्लिक करून टाका. तुमचा फोटो या पद्धतीने मीडियमला सेट करा. मग तुम्हाला एक ॲनिमेशन लागून जाणार भावनो खतरनाक. तर मी बॅक येतो, बघू शकता तुम्हाला एक ॲनिमेशन दाखवून देतो. तर बघू शकता हा आपलं एक ॲनिमेशन लागला भावनो. एवढं केल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेजवर दाबून धरायचं, त्याला पूर्ण खाली आणायचं भावनो. त्याला सॉन्गच्या वर ठेवायचं फक्त. बघू शकता या पद्धतीने. बघू शकता एवढं केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं. इथं तुम्हाला प्लसचा आयकॉन भेटेल, परत त्या प्लसच्या आयकॉनवर जा, परत मीडियामध्ये जा. तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ तुम्ही तर त्याला मी सिलेक्ट करून घेतो. तर तुम्हाला खाली कलर फिलच्या खाली मूव ट्रान्सफर जातो आणि तिथं 2 नंबरला येतो आणि याला 90 डिग्री करून टाकतो या पद्धतीने. इथं 90 सिलेक्ट केल्यानंतर इथे यस म्हणतो. बघू शकता आपलं 90 डिग्रीमध्ये झालं आणि बॅक येतो. परत वर 3 डॉट क्लिक करून टाकतो आणि याला फिल कॉम्पोजिशन एरिया सिलेक्ट करून बघू शकता. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बॉर्डर शॅडोच्या शेजारी एक ब्लेंडिंग ऑपेसिटी असा ऑप्शन भेटेल, त्या ऑप्शनवर क्लिक करून टाका. इथं लाईटनमध्ये या. लाईटनमध्ये आल्यानंतर स्किन करून टाका आणि बॅक या. आणि एवढं केल्यानंतर परत ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जा आणि ऑपेसिटी 50 करून टाका. या पद्धतीने बॅक या. बघू शकता या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. एवढं केल्यानंतर इथं बघू शकता इथून पुढं आपला व्हिडिओ संपून जातो आहे. तर तुम्हाला इथं ॲरो भेटेल, ॲरोच्या शेजारी जे ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून टाका आणि इथं डुप्लिकेट लेअर म्हणून टाका आणि या लेअरला इथं लास्टपर्यंत असं दाबून धरा, नाही तर लास्टपर्यंत घेऊन टाका. त्याच्यावर क्लिक करून टाका ना असं ॲरो लास्टपर्यंत आणि इथं हे ऑप्शन मारून इथपर्यंत घेऊन टाका. एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही तर आपली इथपर्यंतच हवं आहे आपल्याला. तर खालची लेअर मी डिलीट करून टाकतो. ते पहिलं ऑप्शन क्लिक करतो मग डिलीट होती. बघू शकता आता ही 1 नंबरची लेअर आपली इथपर्यंत संपत होती. नेक्स्ट डुप्लिकेट तिथून आपली चालू होती. या पद्धतीने भावना आपण सर्व व्हिडिओ रेडी केला. तर बघू शकता तर जो तुमचा मॉडेलची मी त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला खाली इफेक्ट म्हणून ऑप्शन भेटेल, त्या इफेक्टवर क्लिक करा आणि त्या ॲड इफेक्टमध्ये जा. इथं वर सर्च करा शार्पन. बघू शकता या पद्धतीने एस एच जरी टाकलं तरी 1 नंबरला इफेक्ट येऊन जातो माझ्या शार्पन. तर त्या इफेक्टला सिलेक्ट करून ते स्टँडर्ड सेटिंग याला करून टाका. एवढं केल्यानंतर ती स्टँडर्ड सेटिंग जी आहे भावना आपल्याला ठेवायची आहे ती म्हणजे 20.
या पद्धतीने बघू शकता. एवढं केल्यानंतर फायनली मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण रेडी झाला आहे. तर वर सेटिंगच्या शेजारी जे ॲरो क्लिक करून टाका. इथं व्हिडिओच्या सेटिंगमध्ये या. इथं जे रेझोल्युशन ते ठेवलं मी ते 1080 ठेवलं आहे. फ्रेम रेट फुल ठेवली, क्वालिटी एकदम हाय करून टाकली. एवढं केल्यानंतर डायरेक्ट इथं एक्सपोर्ट करून टाका भावांनो. एक्सपोर्ट केल्यानंतर फायनली तुमचा व्हिडिओ एकदम एक्सपोर्ट होऊन जाईल. तर भावांनो तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावांनो भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.